नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्विंग ट्रेड मराठीमध्ये. तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये किती स्टॉक असायला हवे हे जर माहिती नसेल, तर तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ इफेक्टिव्हली मॅनेज करू शकत नाही किंवा तुमचा होणारा जो प्रॉफिट आहे, त्यावरती सुद्धा त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. तर ते कसं आपण आज बघूया. सगळ्यात पहिली केस काय असू शकते, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये खूप जास्त स्टॉक तुम्ही बाय करून ठेवलेत. एवढे सगळे स्टॉक तुम्हाला डेली ऑब्झर्व्ह करणं शक्य नसतं. त्याच्यानंतर त्याचे जे रिझल्ट्स असतात, कोणत्या स्टॉकमध्ये आपल्याला ॲव्हरेजिंग करायची गरज आहे, कोणत्या स्टॉकमध्ये आपल्याला प्रॉफिट बुक करायची गरज आहे किंवा लॉस बुक करायची गरज आहे. या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थितरित्या ऑब्झर्व्ह करू शकत नाही, मॅनेज करू शकत नाही. अल्टिमेटली त्याचा जो इफेक्ट आहे आपल्या ओव्हरऑल पोर्टफोलिओवरती होतो आणि आपला जो CAGR असतो, तो CAGR सुद्धा आपला डाऊन साईडला येतो. त्यानंतर दुसरी केस काय असू शकते, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये खूप कमी स्टॉक आहेत. तर या केसमध्ये तुम्ही 1-2 स्टॉकमध्ये खूप जास्त प्रमाणात टोटल पोर्टफोलिओच्या पर्सेंटेजचं अलोकेशन तुम्ही केलेलं असू शकतं. यामध्ये काय होईल, जर तो स्टॉक खूप दिवसांपर्यंत डाऊन ट्रेंडमध्ये असला किंवा साइडवेज असला, तर त्या स्टॉकमध्ये जो आपल्याला प्रॉफिट हवं असेल, ते प्रॉफिट आपल्याला खूप दिवसांपर्यंत मिळणार नाही आणि अल्टिमेटली आपला जो टोटल पोर्टफोलिओ आहे, बऱ्याच दिवसांपर्यंत डाऊन साईडला असू शकतो. या दोन्ही केसमधून जर आपल्याला वाचायचं असेल, तर आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं असतं, की आपल्याकडे किती स्टॉक असायला पाहिजे, जेणेकरून ते आपण इफेक्टिव्हली मॅनेज करू शकतो. तर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करत असणार, तर तुमच्याकडे आयडियली 20 ते 25 स्टॉक असणं गरजेचं असतं, जे की आपण डेलीसुद्धा त्यांची मूव्हमेंट बघू शकतो, त्यांच्याबद्दल आलेली न्यूज बघू शकतो आणि त्याच्यावरती आपण डिसिजन्स घेऊ शकतो, जेणेकरून आपला जो पोर्टफोलिओ आहे, तो आपण खूप इझिली मॅनेज करू शकतो. 20 ते 25 स्टॉक असण्याचा अजून एक फायदा काय आहे, की आपण प्रत्येक स्टॉकमध्ये 4 ते 5% इन्व्हेस्टमेंट करू शकतो टोटल पोर्टफोलिओच्या, जेणेकरून आपला जो पोर्टफोलिओ असेल, तो पूर्णपणे बॅलन्स असेल आणि आपण तो इफेक्टिव्हली मॅनेज करू शकतो. जर तुम्हाला शेअर मार्केटबद्दल असं सोप्या भाषेत आणि आपल्या मराठी भाषेत नॉलेज हवं असेल, तर स्विंग ट्रेड मराठीला फॉलो करा.